नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेसमध्ये। तर मित्रांनो, 21 सप्टेंबर रोजी एक धक्कादायक घटना समोर आली। मध्य प्रदेश येथील खंडवा येथे एका महिलेवर 40 ते 45 वेळा चाकूने वार केले। मध्यरात्री एका जोडप्याला पहिल्यांदा लुटण्यात आलं, त्यानंतर महिलेची हत्या करण्यात आली। घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ माजली, पण जेव्हा घटनेचं सत्य समोर आलं तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसला। नवऱ्याने बायकोची हत्या करण्यासाठी कट रचला होता। त्याने बायकोची सुपारी दिली। अखेर पोलीस चौकशीत अत्यंत मोठी घटना समोर आली आहे। महिलेची हत्या करण्यासाठी मारेकऱ्यांनी क्राईम पेट्रोलचे अनेक भाग पाहिले होते। या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पतीसह तिघांना अटक केली आहे। तिसरा आरोपी अद्याप फरार आहे। तिसऱ्या आरोपीच्या शोधात पोलीस आहे। तिन्ही आरोपी महिलेच्या पतीचे मित्र असल्याचं सांगण्यात येत आहे। पदमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिग्रीस गावात ही घटना घडली। रविवारी मध्यरात्री एका महिलेवर चाकूने 40 ते 45 वार करून तिची हत्या करण्यात आली। खंडवा येथील SP मनोज कुमार राय यांनी सांगितल्यानुसार या हत्येचा खटला चढवण्यासाठी आम्ही 2 पोलीस पथके तयार केली। आम्ही सर्व CCTV कॅमेरे स्कॅन केले। त्यानंतर हेमंत उर्फ काना नावाच्या एका व्यक्तीवर संशय आला। कठोर चौकशी केल्यानंतर त्याने एका धक्कादायक गुपित उघड केलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या नवऱ्याने 1 लाख रुपये देऊन आम्हाला सुपारी दिली होती। आर्यन आणि राजेंद्र नावाच्या व्यक्तीने मिळून धक्कादायक कृत्य केले। पोलिसांना पुरावा म्हणून चाकू आणि सुपारी स्वरूपात दिलेले 10,000 रुपये जप्त केले आहेत। एवढंच नाही तर महिलेच्या पतीने 2 दिवसांपूर्वी मोबाईल फोन हरवल्याचं कुटुंबाला सांगितलं। त्यानंतर रविवारी पोटात दुखत असल्याचं सांगत बायकोला सोबत घेऊन रुग्णालयात निघाला। योजनेनुसार आरोपी बायकोला घेऊन निर्जन स्थळी निघून गेला, जिथे 3 मित्र देखील उपस्थित होते। त्यांनी अचानक हल्ला केला। त्यांनी दरोडा टाकत आहे असं भासवलं। त्यानंतर आरोपींनी महिलेवर 40 ते 45 वेळा वार केला। यामध्ये तिच्या नवऱ्याला सामान्य जखम झाली। पोलिसांनी डॉक्टरांना आरोपीच्या पोटदुखीबद्दल विचारलं तेव्हा तो पूर्णपणे ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महेंद्र याने महिलेसोबत दुसरं लग्न केलं होतं। महेंद्र याने सांगितल्यानुसार महिला सतत पतीला शिवीगाळ करायची। कुटुंबासोबत तिची वागणूक देखील योग्य नव्हती। अखेर त्रासलेल्या महेंद्र याने मित्रासोबत मिळून बायकोची हत्या केली। पोलिसांनी या प्रकरणी हेमंत उर्फ काना, आर्यन आणि मुख्य आरोपी महेंद्र याला देखील अटक केली आहे। चौथा आरोपी सध्या फरार आहे। राजेंद्र याच्या शोधात पोलीस आहे। या प्रकरणी पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत। मित्रांनो, जर तुम्हाला असेच नवीन बातम्या पाहायच्या असेल तर बातमी एक्सप्रेसला सबस्क्राईब करा। धन्यवाद।